गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मंगळवार सकाळी उठल्यानंतर जी दैनंदिन कामं असतात, अंघोळ वगैरे झाल्यानंतर आज गाडी थोडी स्टार्ट करून बघायची. कारण 2-3 दिवस झालं फोर व्हीलर स्टार्ट केलेलं नाही. एकाच जागेवर उभं आहे. एका जागेवर उभी असल्यामुळं एक चालू करून बघावी असं वाटतं. आपण बघूयात चालू करून. तर मित्र, ही आहे आमची एस्प्रेसो मारुती सुझुकी कंपनीची आणि 5.5 वर्ष झालेत गाडीला. दुसरीकडे ही स्कूटी देखील आहे आणि ही बुलेट देखील आहे. तर बघूयात आता ही गाडी स्टार्ट करून. कारण गाडी न काढल्यामुळं, एका जागेवर उभी असल्यामुळं तिला थोडं स्टार्ट करून पाहणं देखील खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, बघूयात आता गाडी स्टार्ट करून. डिस्प्ले स्टार्ट झालाय गाडीचा. डिस्प्ले स्टार्ट झालाय. फ्युएल वॉर्निंग दाखवतंय. बघूयात आता चालू करून. तर मित्रांनो, गाडी स्टार्ट झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता. थोडंसं आपण याला रेस करूयात. एक आयडियल स्पीडवर जर 1-2-3 मिनिट ठेवली तर ती परत तिची स्पीड स्लो डाऊन होते. पाहू शकता मित्रांनो, एक 3-4 दिवसाला हे वाहन सुरू करून पाहणं आवश्यक आहे. थोडासा स्टार्टिंग प्रॉब्लेम आहे त्याचा, परंतु काहीतरी प्रॉब्लेम आहे. BS6 मॉडेल आहे हे. थोडासा स्टार्टिंग प्रॉब्लेम आहे, पण आता मेकॅनिकला दाखवल्याशिवाय तो स्टार्टिंग प्रॉब्लेम नेमका काय आहे ते कळणार नाही. आता एकदम स्पीड जी आहे ती कमी झाली, म्हणजे त्याच्या आयडियल स्पीडवर आता हे वाहन आलेलं आहे. थोडीशी रेस करूयात. आणि आता बंद करूयात. तर मित्रांनो, आता ट्रायल घेतलेली आहे गाडीची आणि गाडी काढणं काही होत नाहीये, कारण कुठं फिरायचंच नाही. शक्यतो आम्ही 2 व्हीलरचाच वापर करतोय कुठेही जाण्यासाठी, शूट करण्यासाठी, रील शूट करण्यासाठी. तर एकंदरीत हा घरचा परिसर असा आहे मित्रांनो. आपण पाहू शकता. आपल्यालाही कुतूहल असेल. तर मित्रांनो, सकाळचा हा व्लॉग इथं संपवूयात आणि भेटूयात नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आता इथं संपवूया. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच भेटूया. तोपर्यंत बाय.